वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत। पुराणानुसार श्री ब्रह्मदेवाने समस्त ब्रह्मांडाची रचना केली आहे। स्वर्गलोक देवांचे निवासस्थान म्हणजे स्वर्गलोक, जेथे इंद्रदेव राज्य करत आहे। मृत्यूलोक जेथे तुम्ही आम्ही जीवन जगत आहोत। पाताळ लोक जेथे असुरांचे राज्य आहे। या ब्रह्मांडाचे निर्माण करणे जेवढे कठीण आहे त्याहूनही कठीण आहे त्याची सुरक्षा। आता सुरक्षा, लालसा, ईर्ष्या आणि द्वेष या राक्षसी प्रवृत्तीपासून, निर्मितीपासून या ब्रह्मांडाचे पालन कोण करतंय, कोण चालवतंय, कोण ह्या संसारूपी रथाचा सारथी? जेव्हा जेव्हा भक्तांवर संकटे आली तेव्हा शिवसागरातून निघून सृष्टीच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेतले। चला तर आपण पाहूया भगवान श्री विष्णूंनी कोणते अवतार घेतलेत ते। जेव्हा सत्ययुगात संपूर्ण पृथ्वी जलसमाधी घेणार होती तेव्हा नवीन सृष्टीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक, सप्तऋषी आणि वेदांचे रक्षण करण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी पृथ्वी तलावर पहिला अवतार घेतला, तो म्हणजे मत्स्यरूपी अवतार। हयग्रीव या असुराचा वध करून येणाऱ्या युगाच्या मार्गदर्शनासाठी वेदांचे रक्षण केले। दुर्वासा ऋषींच्या शापाने स्वर्ग लोकाची सुख समृद्धी नष्ट होऊ लागली होती। या संकटातून निवारण्यासाठी श्रीहरींनी कश्यपी अवतार घेऊन मंद्र पर्वत आपल्या पाठीवर घेतले आणि सागर मंथन करून स्वर्ग लोकाचे पुनर्वसन केले। जेव्हा समुद्र मंथनामध्ये देवांनी असुरांबरोबर छल कपट केले, याचा सूड घेण्यासाठी ऋषी कश्यप याची पत्नी दिती हिने हिरण्यकस आणि हिरण्यकश्यपू या दोन असुरांना जन्म दिला। हिरण्यकस याने पृथ्वी देवतेला बंदी केले असता श्री भगवान विष्णूंनी वराहरूपी तिसरा अवतार घेऊन हिरण्यकस या असुराचा वध करून पृथ्वी देवतेला मुक्त केले। हिरण्यकसच्या वधाचा सूड घेण्यासाठी हिरण्यकश्यपूने घोर तपश्चर्या करून अमर होण्याचे वरदान प्राप्त केले। त्यानंतर हिरण्यकश्यपूचे अत्याचार सुरू झाले। तेव्हा भगवान श्री विष्णूंनी चौथा नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला। येथे सत्ययुगाची समाप्ती झाली आणि तेथून सुरुवात झाली ती त्रेतायुगाची। त्रेतायुगात जेव्हा प्रल्हादाचा पुत्र विरोचन याची इंद्रदेवाने हत्या केल्याने विरोचनाचा पुत्र बली याने इंद्रदेवाचा सूड घेण्याचा निश्चय केला। तेव्हा या संकटातून निवारण्यासाठी भगवान विष्णूंनी पाचवा वामनअवतार घेतला। परंतु बळीचा वचनबद्ध आणि दानशूरपणा पाहून भगवान श्रीहरींनी बळीराजाला पाताळ लोकाचा अधिपती घोषित केले। काळानुसार बळीराजा पाताळ लोकात शासन करू लागला आणि क्षत्रिय धर्तीवर शासन करू लागले। धर्तीवर क्षत्रियांचे अत्याचार कालांतराने वाढतच गेले। तेव्हा श्री हरी विष्णूंनी क्षत्रियांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर परशुरामाचा 6वा अवतार घेतला आणि त्यांच्या मनात कायमस्वरूपी भीती निर्माण केली। क्षत्रियांच्या मनातील परशुराम विरोधी भीती दूर करण्यासाठी आणि क्षत्रिय कुळाचा उद्धार करण्यासाठी श्री हरी विष्णूंनी धर्तीवर मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांचा 7वा अवतार घेतला। कालांतराने त्रेतायुगाची येथे समाप्ती झाली आणि सुरुवात झाली ती द्वापार युगाची। द्वापार युगात राजा कंसाचे धर्तीवर अत्याचार सुरू होते। ते संपुष्टात आणण्यासाठी श्री हरी विष्णूंनी कृष्णाचा 8वा अवतार घेऊन कंसाचा वध केला। द्वापार युगातील श्री कृष्णांचे कार्य संपल्यानंतर
काही कालानंतर द्वापार युगाची समाप्ती झाली आणि सुरुवात झाली ती मृत्यू लोकाची म्हणजेच कलियुगाची. मृत्यू लोकात वेदांची अवहेलना, धर्मांचे शोषण, दुःख, ईर्ष्या, वासना, लोभ इत्यादी दुष्ट विचार वाढतच चालले होते. ईश्वराप्रती आस्था घटत चालली होती. या संकटातून मार्ग काढण्यासाठी, मानवतेला सत्याची शिकवण देण्यासाठी, त्यांचे दुःख हरण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंनी गौतम बुद्धांचा पृथ्वी तलावर 9वा अवतार घेऊन समस्त मानवतेला बुद्धी वृक्षाच्या खाली बसून सत्याची शिकवण दिली. मात्र आज कलियुगात मानवाच्या मनात भगवंताच्या उपदेशांचा काहीच परिणाम झाला नाही असे दिसत आहे. मानवच मानवतेचा नाश करत आहे. भ्रष्टाचार, आतंकवाद, चोरी, लबाडी, स्त्री भ्रूण हत्या अशी अनेक दुष्कृत्ये करीत आहेत. या संकटातून आता मानवतेला कोण बाहेर काढणार? कोण करणार या भ्रष्टाचार रूपी, आतंकवादी रूपी राक्षसाचा वध? कोण करणार? आता आपण श्री हरी भगवान विष्णूंच्या 10व्या अवतार कल्की वाट पाहत बसायचे का? आतंकवाद, भ्रष्टाचार होऊ द्यायचेत का? नाही. आता आपणच या संकटातून मार्ग काढायचा आहे. भगवान श्री विष्णूच्या 10व्या अवतार कल्कीच्या रूपात या आतंकवाद, भ्रष्टाचार रूपी राक्षसाचा वध करायचा आहे. मानवनेच मानवतेचे रक्षण करायचे आणि मानवाला सत्याच्या वाटेवर चालण्यास प्रवृत्त करायचे. मंडळी, यातून एकच शिकवण घ्यायची आहे, ती म्हणजे सत्याचा नेहमी पराजयच होतो आणि सत्याचा विजय. म्हणून आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालायचे आहे. विचार करा मंडळी, खरोखरच विचार करा. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे विचारपूर्वक हार्दिक स्वागत. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा